कुठलीही गोष्ट करताना थोडं थांबत जा, पारखून घ्या, लगेच ऍक्शन घेऊ नका. कदाचित नंतर तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो. एखाद्याबद्दल तुम्हाला विचार करताय, त्याबद्दल तुम्ही तुमच्या डोक्यात असं आहे की तो वाईटच आहे, हेच आहे, तेच आहे, पण नाही, थोडं थांबा. तुमच्यामध्ये जर पॉझिटिव्ह एनर्जी आणायची असेल, सकारात्मक ऊर्जा आणायची असेल तर थोडं थांबत जा, नीट पारखून घ्या की काय, लगेच निर्णय घेत जाऊ नका. एक छोटीशी गोष्ट सांगतो. एका जंगलामध्ये एक राजा हरवला होता, तो भरकटला होता. तो फिरला 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 त्याला खूप तहान लागली. तहान लागल्यानंतर त्याला समजेनाच की पुढे काय करावं. तर असं जंगलात फिरताना पाहिलं की पानांवरून एक एक थेंब पडतोय. राजा थांबला. त्याने काय केलं, पानांचं एक द्रोण तयार केलं आणि ते द्रोण त्या पानांखाली ठेवलं. टीप 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 करत ते द्रोण 1-1.5 तासात भरलं. राजा खुश झाला की मला आता पाणी आलं. तो ते द्रोण घेतलं, तोंडापाशी लावणार तर तेवढा एक पोपट आला आणि त्याने झटका दिला आणि ते द्रोण खाली पडलं, पाणी सांडलं. राजा संतापला, तळतळला. त्या पोटाला नको त्या शिवाय देऊन गेला. पोपट उडून गेला. त्याने पुन्हा म्हणण्याचा अजून एक प्रयत्न केला, पुन्हा लावला, पुन्हा टिपके 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 पडत होते. पुन्हा ते द्रोण भरलं. त्याने आता द्रोण भरलं, खुश झाला आणि तो ते द्रोण मधलं पाणी पिणार. तो पोपट पुन्हा आला, पुन्हा झडप मारली, पुन्हा द्रोण पडला. राजा खूप तळतळला, चिडला, रागावला, संतापला, शिव्या दिल्या. म्हणाला की ह्या पोपटाला मारल्याशिवाय मी राहणार नाही. पोपट डालीवर बसलेला होता, त्याने बाण काढला, पोपटावर मारला, पोपट जागीच गेला. आता राजा म्हणला हे आता कवर भरलं पाणी म्हणजे याच्यापेक्षा जिथून पाणी येत आहे ना, आपण ती जागेवर जाऊन तिथं पाणी घेऊ, तिथं कुठून पाणी येतं त्याचं शोध घेऊ. म्हणून तो त्या झाडावर चढला, वर 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 गेला. त्याने पाहिलं तिथे एक मोठा अजगर पडलेला होता आणि त्याच्या तोंडातून जी लाळ होती, विषारी लाळ, ती लाळ टपकत होती. राजाला प्रचंड पस्तावा आला की तो पोपट माझा जीव वाचवण्यासाठी ते द्रोण खाली पाडीत होता, कारण त्याला माहित होतं वर अजगर आहे आणि त्याची ती तोंडातून पडणारी विषारी लाळ आहे. ती जर लाळ राजा पेला असता तर राजा मेला असता. म्हणून त्याने काय केलं, त्या द्रोण खाली पाडलं. आणि परंतु रागाच्या भरात काय झालं, राजाने पोपट्याला मारलं. राजाला शेवटी काय झालं, पश्चाताप झाला, पस्तावा झाला. तसंच आपल्याही आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट आपल्या आई वडील बायको पोरं मामा मामी मावशी तात्या मित्र समाज यांच्याशी बोलताना वागताना काय करायचंय, थोडं थांबायचंय, पारखून घ्यायचंय, मगच ऍक्शन घ्यायची आहे. त्याने काय होईल, तुमच्याची पॉझिटिव्ह एनर्जी वाढेल आणि सर्वात महत्वाचं तुम्हाला पस्तावा करावा लागणार नाही.